Hello students, today's lecture we will discuss about TYBSc Botany paper 6 computational botany. In this paper the chapter number 9 computation of seed testing and plant growth indices. या चॅप्टरमध्ये आपल्याला सीड जर्मिनेशन रेट किंवा सीड जर्मिनेशन पर्सेंटेज अँड सीड फिगर इंडेक्स, त्यानंतर प्लांट ग्रोथ इंडायसेस म्हटल्यानंतर सीड जर्मिनेट होण्यापासून तिचा पूर्ण मॅच्युअर झाल्यानंतर तिची लीफ, त्यानंतर तिची रूट अँड स्टेम, ब्रांचेस यांचं लेंथ, एरिया, त्यानंतर लीफ जर घेतलं आपण फॉर एक्झाम्पल तर लीफ टोटल लीफचा लीफ इंडेक्स एरिया किंवा लीफचा एरिया किती आहे, ओके, लीफची साईज किती आहे. त्यानंतर सीड जर्मिनेट स्टार्टिंग होतं आहे. मग सीड जर्मिनेशनपासून सीड जर्मिनेट आपण ज्यावेळेस सीड जमिनीमध्ये किंवा सॉईलमध्ये एंटर केलं, सो केलं, तर तेव्हापासून टाईम काउंट केल्यानंतर सीड पूर्णपणे मॅच्युअर म्हणजे पूर्ण प्लॅन्टमध्ये तिचं डेव्हलपमेंट होईपर्यंत जो काही टाईम लागेल त्याला कॉम्पिटिशन ऑफ सीड टेस्टिंग अँड प्लांट ग्रोथ इंडायसेस असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्लॅन्टच्या स्टार्टिंगपासून तर एंडिंग म्हणजे डायर येथपर्यंत प्लॅन्टचं काय कसं कॉन्झर्वेशन केलं जातं किंवा काय त्याचं आपण त्याचं मिनिमम मेजरमेंट करू शकतो. ओके, त्यामध्ये फर्स्ट आहे सीड जर्मिनेशन अँड अर्ली सीडलिंग ग्रोथ. मग सीड जर्मिनेशन अँड अर्ली सीडलिंग ग्रोथ, मग सीड जर्मिनेशन म्हणजे काय आणि अर्ली सीडलिंग ग्रोथ्स म्हणजेच सीड जर्मिनेशन म्हणजेच काय, आपण जे सीड आहेत, जे बी बियाणं आहे ते काय करणं जमिनीत लावतो आणि लावल्यानंतर ते काय होतं आहे त्याला रूट शूट लेंथ रूट शूट हे काय होतं त्याला डेव्हलप होतं, म्हणजे त्याचं मुळं, पानं, फुलं काय डेव्हलप होतात आणि त्यालाच काय सीड जर्मिनेशन असं म्हटलेलं आहे. आणि अर्ली सीडलिंग ग्रोथ म्हणजेच काय, पूर्ण जी प्लांट आपण ते सीड आपण लावलेलं आहे, जर्मिनेट केलेलं आहे, मग त्या सीडची लेंथ किती आहे टोटल, त्याची रूट लेंथ किती आहे, त्याची शूट लेंथ किती आहे, ओके. त्यानंतरची फायटोटॉक्झिसिटी म्हणजेच काय, त्याचे लीफ जे आहेत त्या लीफमध्ये किती टॉक्झिसिटी आहे ते आपण बायोएसे थ्रू काय करतो त्याचं डिटर्मिनेशन केलं जातं. त्यानंतर ॲलोपॅथिक हे एक्सपेरिमेंट जे आहे ते आपण तिथं केले जातात. त्यानंतर इस्टिमेशन, क्लोरोफिल इस्टिमेशनसुद्धा आपण काय करू शकतो त्याचं करू शकतो किंवा केलं जातं. देन सीड जर्मिनेशन पर्सेंटेज, फर्स्ट डेव्हलपमेंट ऑफ सीडलिंग फ्रॉम सीड. मग सीड ज्यावेळेस डेव्हलप होतं त्यालाच सीड जर्मिनेशन असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, सीड आपण जमिनीमध्ये लावल्यानंतर, बी बियाणं जमिनीमध्ये लावल्यानंतर त्याला रूट शूट, मुळं अँड शूट सिस्टीम ही डेव्हलप होते, त्याला जर्मिनेशन असं म्हटलेलं आहे. देन जर्मिनेशन पर्सेंटेज इज ए कॅल्क्युलेट ॲप्रॉक्सिमेटली ऑफ व्हायबिलिटी ऑफ पॉप्युलेशन ऑफ सीड्स. सीड जर्मिनेट होतं आहे म्हटल्यानंतर ते काय असणार, ॲक्टिव्ह, ओके, व्हायबिलिटी म्हणजेच काय, ते नेक्स्ट जनरेशन फॉर्मेशन करण्यासाठी कसं आहे कॅपेबल आहे, म्हणूनच ते काय होतं जर्मिनेट होतं. आणि जे सीड जर्मिनेट होत नाही ते नॉन व्हायबल सीड्स किंवा इनॲक्टिव्ह आपण त्याला म्हणतो, ओके. मग सीड जर्मिनेशन होतं म्हणजे सीड जर्मिनेशन कधी आपण करतो किंवा सीड जर्मिनेशन झालं हे आपण कसं काउंट करतो. आता नंबर ऑफ सीड्स किंवा रँडमली आपण सीड्स घेतल्या किंवा आपण ॲप्रॉक्सिमेटली किंवा मग आपण लिमिटेड सीड्स जर घेतल्या, 100 सीड्स घेतल्या एखाद्या प्लॅन्टच्या, किंवा फॉर एक्झाम्पल कॉटनच्या आपण 100 सीड्स घेतल्या, तर त्यापैकी 98 किंवा 95 सीड्स काय झाल्या जर्मिनेट झाल्या त्या, किंवा त्यानंतर 70 सीड्स जर्मिनेट झाल्या, 30 सीड्स आर नॉन व्हायबल म्हणजे त्या जर्मिनेट झाल्याच नाही. म्हणजे ज्या उगवल्या त्याच व्हायबल सीड्स आणि ज्या नाही उगवल्या ती इट इज आहे नॉन व्हायबल्स, ओके. त्यामध्ये जर्मिनेशन पर्सेंटेज काउंट, मग जर्मिनेशन पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, ओके. जर्मिनेशन पर्सेंटेज इज इक्वल टू नंबर ऑफ सीड जर्मिनेटेड डिवायडेड बाय नंबर ऑफ सीड ऑन ट्रे इंटू 100, ओके. मग जर्मिनेशन पर्सेंटेज आपण कसं काउंट करणार, टोटल नंबर ऑफ सीड्स, ओके, टोटल नंबर ऑफ सीड्स आणि नंबर ऑफ सीड्स जर्मिनेटेड. म्हणजे आपण 100 सीड्स जर घेतल्या मग 100पैकी किती जर्मिनेट झाल्या, 70 किंवा 60 जर्मिनेट झाल्या, तर ते काय झालं
त्याला दोन्हीचं काय करायचं डिव्हायडेशन करून त्याला 100ने मल्टिप्लाय करायचं आहे, जेणेकरून त्याचं सीड जर्मिनेशन पर्सेंटेज आपल्याला काढता येतं. ओके. ते नेक्स्ट मीन जर्मिनेशन टाईम, म्हणजेच सीड जर्मिनेट ज्यावेळेस आपण सीड सो करतो, जमिनीमध्ये लावतो, त्यानंतर लावल्यापासून तर ते प्लॅन्टलेट्समध्ये त्याचं डेव्हलपमेंट होणं, जर्मिनेशन मॅच्युरिटी येणं, त्यालाच जेवढा टाईम तो स्प्रेड करेल, जेवढा टाईम तो स्पेंड करेल, अप्लाय करेल, तो टाईम म्हणजेच काय मीन GT किंवा मीन जर्मिनेशन टाईम. ओके. इट कॅन also be described as the length of log period and the start imbibition to radical protrusions. म्हणजे imbibitions म्हणजेच काय ॲब्सॉर्प्शन करण्यापासून ते रूट शूट फॉर्मेशन होईपर्यंत जो काही टाईम लागेल त्याला मीन जर्मिनेशन टाईम असं म्हटलेलं आहे. इट इज सायटेड बाय इलियस अँड रॉबर्ट इन 1980. मग हे कोणी डिस्कवर केलं? एलिस रॉबर्ट. मग कधी केलं? 1980. देन MGT इज इक्वल टू समेशन ऑफ एन डी समेशन ऑफ एन डी डिवायडेड बाय समेशन ऑफ एन. ओके. मग एन म्हणजे काय, डी म्हणजे काय, अँड समेशन ऑफ एन म्हणजे काय हे आपण बघूया. वेअर एन इज इक्वल टू नंबर ऑफ सीड्स न्यूली जर्मिनेटेड ॲट टाईम डी. ओके. म्हणजे न्यू सीड्स जर्मिनेट झाल्या, ज्या आपण सीड्स सो केल्या जमिनीमध्ये, त्यापैकी किती उगवल्या किंवा किती जर्मिनेट झाल्या त्या टाईममध्ये, त्याच म्हणजेच काय नंबर ऑफ सीड्स किंवा एन, म्हणजे समेशन म्हणजे त्यांची बेरीज टोटल. देन डी इज इक्वल टू डेज फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द जर्मिनेशन टेस्ट. आता डेज म्हणजेच काय स्टार्टिंगपासून, ज्या दिवशी आपण लावलं त्या दिवशीपासून तर त्याचं पूर्ण मॅच्युरिटी प्लॅन्टलेट्समध्ये फॉर्मेशन होण्यापर्यंत जो टाईम असेल त्याला डेज असं म्हटलेलं आहे किंवा डी असं म्हटलेलं आहे. देन समेशन ऑफ एन म्हणजेच काय फायनल जर्मिनेशन. फायनल जर्मिनेशन म्हणजेच काय टोटल लावल्यापासून तर सीड जर्मिनेट झालं, त्यानंतर त्याचं मॅच्युरिटी रूट शूट डेव्हलपमेंट झालं. ओके. मग ते किती दिवसात झालं आणि किती सीड्स डेव्हलप झाल्या, जर्मिनेट झाल्या, तेच म्हणजेच काय समेशन ऑफ एन. दॅट इज ए समेशन ऑफ एन इज इक्वल टू डी डिवायडेड बाय समेशन ऑफ एन. ओके. म्हणजे किती दिवसात किती सीड्स जर्मिनेट झाल्या. द नेक्स्ट germination index. A widely used maturity index is the germination index, that is a GI. Okay, it is denoted by capital GI. It is based on simple and perform seed phytotoxicity test. आता फायटोटॉक्सिसिटी म्हणजेच काय, सीड जे असेल, सीडला शूट डेव्हलपमेंट झालं म्हणजेच काय लीपचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. मग त्या लीपमध्ये टॉक्झिसिटी म्हणजे ते किती ॲसिडिक आहे की नॉन ॲसिडिक आहे, बेसिक आहे. ओके. त्याच्यामध्ये ॲसिडिक कॅपॅसिटी किती आहे हे चेक केलं जातं. दॅट इज ए फायटोटॉक्झिसिटी. फायटो मीन्स लीफ अँड टॉक्झिसिटी मीन्स टॉक्झिक सबस्टन्स त्याच्यामध्ये डेव्हलप झालेत का, प्रेझेंट आहेत का हे चेक करणं, त्यालाच जर्मिनेशन इंडेक्स असं म्हटलेलं आहे. GI वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस्ड बाय झुकोनी इटाल 1981. ओके. मग हे कोणी डिस्कवर केलं किंवा कोणी इंट्रोड्यूस केलं? झुकोनी इटाल 1981 मध्ये. जर्मिनेशन इंडेक्स दॅट इज ए GI इज इक्वल टू समेशन ऑफ इन ब्रॅकेट GT इंटू डिवायडेड बाय TT कॅपिटल T अँड स्मॉल t. ओके. इन ब्रॅकेट कम्प्लीट. वेअर मग GT म्हणजे काय अँड TT म्हणजे काय? ओके. GT is equal to is the number of seeds germinated on day. ओके. मग GT म्हणजेच काय, किती सीड्स डेव्हलप झाल्या, किती सीड्स जर्मिनेट झाल्या त्या पिरियडमध्ये, त्या दिवसामध्ये. ओके. मग 1 दिवस असेल, 2 दिवस असेल, 3 दिवस असेल. देन कॅपिटल T अँड स्मॉल t इज इक्वल टू इज द नंबर ऑफ डेज. ओके. म्हणजेच काय GT म्हणजेच काय सीड्स डेव्हलप झाल्या. ओके. किती दिवसात डेव्हलप झाल्या ते, आणि इथं काय TT म्हणजेच काय टोटल नंबर ऑफ डेज. ओके. टोटल लावल्यापासून तर जर्मिनेट होण्यापर्यंत जो रेट असेल त्याला जर्मिनेशन इंडेक्स दॅट इज ए GT
इन डिवायडेड बाय TT. ओके. द नेक्स्ट जर्मिनेशन स्पीड. मग जर्मिनेशन स्पीड काय आहे किंवा जर्मिनेशन स्पीड कसा काउंट केला जातो. ओके. त्यामध्ये द टेम्परेचर अँड लाईट आर द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स दॅट प्रमोट द सीड जर्मिनेशन इन द सॉईल व्हेन वॉटर इज अवेलेबल. मग ज्यावेळेस आपण सीड काय करतो जमिनीमध्ये लावतो त्यावेळेस काय होतं आहे वॉटर अँड टेम्परेचर अँड लाईट हे फॅक्टर्स काय करतात त्याला अफेक्ट करतात. ओके. मग टेम्परेचर किंवा लाईट जर असेल तर सीड जर्मिनेट होऊ शकतं का नाही होणार. जर वॉटरची त्याला अवेलेबिलिटी झाली नाही तर ते काय होणार नाही ते जर्मिनेट होणार नाही इम्बाईब होणार नाही त्याला रूट शूट फॉर्मेशन होणार नाही जर्मिनेशनच होणार नाही. ओके. मोस्टली वॉटर जर अवेलेबल झालं तरच त्याला टेम्परेचर आणि लाईट काय करतात अफेक्ट करतात. ओके. डेव्हलपमेंटसाठी. आणि जर वॉटर अवेलेबल नाही झालं तर काय होईल लाईट अँड टेम्परेचर थ्रू ते काय होईल डॅमेज होऊन जाईल सीड डिस्ट्रॉय होऊन जाईल. देन GS इज कॅल्क्युलेटेड बाय स्पीड ऑफ जर्मिनेशन is equal to N1 by D1 plus N2 and D2 plus N3 and D3 plus D4 N4. Okay, where N is equal to number of germinated seeds. मग N म्हणजेच काय नंबर ऑफ जर्मिनेटेड किती सीड्स जर्मिनेट झाल्या अँड D मीन्स नंबर ऑफ डेज. ओके. मग एका दिवसात आता एक सीड आपण लावल्यानंतर 1 डे जर्मिनेशन ऑफ 2 सीड्स. ओके. नंबर म्हणजेच काय सीड्स अँड D मीन्स डेज. मग 2 दिवसात 3 सीड जर्मिनेट झाल्या. आता इथं नंबर ऑफ 1 म्हटल्यानंतर 1 सीड आहे. ओके. 1 डेमध्ये 2 सीड जर्मिनेट झाल्या 2 दिवसामध्ये 3 जर्मिनेट झाल्या 3 दिवसामध्ये इथं काय 4 येईल आणि D4 प्लस N5 असं पुढं काय होत जाईल ते सायकल कंटिन्यू होत जाईल. The next vigor index VI were determined by germination percentage and seedling length. मग VI किंवा vigor index कशी कॅल्क्युलेट करायचं आहे. मग टोटल नंबर ऑफ जर्मिनेशन. ओके. म्हणजे पर्सेंटेज ऑफ जर्मिनेशन जे आपण फर्स्ट फॉर्म्युला बघितला टोटल नंबर ऑफ जर्मिनेशन अँड सीडलिंग लेंथ. मग त्या सीडलिंगची लेंथ म्हणजे ते प्लांटलेट जे फॉर्मेशन होईल त्याची रूट शूट लेंथ किती असेल हे तिथं काउंट करायचं आहे किंवा मेजर करायचं आहे. ऑफ द सेम सीड बॅच. सीड बॅच म्हणजे काय ते लॉट. ओके. लॉट वाईज किंवा आपण नंबर ऑफ सीड्स काय करू शकतो तिथं काउंट करू शकतो. इट इज अ कॅल्क्युलेटर बाय मल्टिप्लाइंग जर्मिनेशन पर्सेंटेज अँड सीडलिंग लेंथ. म्हणजे काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. अब्दुल बाकी अँड अँडरसन 1973. मग अब्दुल बाकी अँड अँडरसन या सायंटिस्टने किंवा या वर्कर्सने काय केलं ते सर्च आउट केलं आहे 1973मध्ये. ओके. त्यामध्ये आता फर्स्ट एक्झाम्पल बॅच म्हणजेच काय 1 2 बॅच अशा बॅचेस केलेल्या आहेत. त्यानंतर जर्मिनेशन पर्सेंटेज देन सीडलिंग लेंथ मिलीमीटर अँड विगर इंडेक्स. ओके. मग 1 ही काय झाली बॅच झाली. मग त्या बॅचमध्ये किती सीड्स जर्मिनेट झाल्या 94 सीड्स जर्मिनेट झाल्या. देन सीडलिंग लेंथ मग त्याची लेंथ किती आहे 82 mm अँड विगर इंडेक्स 7708 म्हणजेच काय 94 डिवायडेड बाय 94 मल्टिप्लाय 82. ओके. इज इक्वल टू 78. Then 2 batch 87% seed germination and seedling length 79. Okay. Then 87 multiply by 79. Okay. Is equal to 6873. म्हणजे त्यांचं काय करायचं गुणाकार करायचा आहे जेणेकरून आपल्याला व्हिगर इंडेक्स तिथं काय होईल मिळून जातं. ओके. या टॉपिकमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण बघितलं सीड जर्मिनेशन त्यानंतर जर्मिनेशन पर्सेंटेज बघितलं. जर्मिनेशन पर्सेंटेजनंतर त्याचा टाईम म्हणजे मीन जर्मिनेशन टाईम. त्यानंतर जर्मिनेशन इंडेक्स आपण बघितलं. त्यानंतर जर्मिनेशन स्पीड बघितलं आणि जर्मिनेशन व्हिगर इंडेक्स हे आपण बघितलं. ओके.